प्रयत्न केला जातो, अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती वारंवार संजय राऊत यांच्याकडनं देण्यात आली होती। मात्र या ठिकाणी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते आज केलं जाऊ शकतं। साधारणतः 7:30 ते 8च्या दरम्यान मैत्री बंगल्याबाहेर कार्यकर्ते सुद्धा जमण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे। तशा पद्धतीनं पोलीस बंदोबस्त सुद्धा जो आहे तो संजय राऊत यांच्या निवासस्थानी तैनात करण्यात आलेला आहे। त्यामुळे एकंदरीत जर आजचा दिवस पाहिला गेला तर राऊत कुटुंबियांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। त्याबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी सुद्धा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, कारण का शिवसेनेची तोप म्हणून संजय राऊतांची ओळख आहे। अत्यंत आक्रमक पवित्रात संजय राऊत जे आहेत हे प्रतिक्रिया देत असतात आणि आता आपण जर पाहायला गेलं तर संजय राऊत यांचे नातेवाईक सुद्धा जे ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात अशी माहिती दिलेली आहे की साधारणतः 7:30 ते 8च्या दरम्यान संजय राऊत त्यांच्या निवासस्थानी पोहोचतील। पण निवासस्थानी पोहोचल्यावर 100 पेक्षा जास्त दिवसांचा कालावधी जेलमध्ये घालवल्याच्या नंतर संजय राऊत जे बुलंद तोप म्हणून ओळखले जायचे आतापर्यंत शिवसेनेची, ती बुलंद तोप, तिचा धाक, दरारा आणि ती जी आग ओकण्याची त्यांची क्षमता होती ती कायम राहणार। नक्कीच ज्या पद्धतीनं संदीप राऊत यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे की आता इथून पुढची रणनीती पहा किंवा आम्ही इशारा देतोय, आता शेर बाहेर आलेला आहे, अशा पद्धतीची त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। आणि ज्या पद्धतीने त्यांच्या कार्यकर्त्यांनी जी बॅनरबाजी केलेली आहे ती सुद्धा अत्यंत आक्रमक अशी बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आलेली आहे। त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर संजय राऊत यांचा आक्रमक पवित्र आता असणार आहे का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण का ज्या पद्धतीनं संजय राऊतांनी पहिल्याच दिवसापासून त्यांच्यावरती या आरोपांच्या बाबतीत त्यांनी खंडन केलं होतं। राजकीय षडयंत्र आहे अशा पद्धतीची ते सातत्यानं वारंवार प्रतिक्रिया देताना आपल्याला पाहायला मिळत होते। त्यामुळे आजचा दिवस जो आहे हा राऊत कुटुंबियांसाठी जरी महत्त्वाचा असला तरी आज ते कशा पद्धतीनं आजचा दिवस साजरा करतात किंवा संजय राऊत आज काही माध्यमांशी बोलतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विलास, नक्कीच साधारण किती वेळ लागू शकतो त्यांना तुरुंगाच्या बाहेर यायला? विलास, ज्या पद्धतीनं आपण पाहायला गेलं तर ज्या वेळेला अशा पद्धतीनं ऑर्डर येते त्यावेळेला काहीसा विलंब जो आहे हा जेल प्रशासनाला लागतो, कारण का मोठी कागदोपत्री प्रक्रिया जी आहे ही पार पाडावी लागते। वेगवेगळ्या प्रकारचं माहिती जी आहे ती अर्जामध्ये भरावी लागते। त्याचसोबत संजय राऊत यांच्यासोबत काही साहित्य असेल ते सुद्धा जेल प्रशासनाकडनं दिलं जातं, त्या बाबतीत सुद्धा माहिती जी आहे ती जेल प्रशासनाला द्यावी लागते। त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर काहीसा उशीर जो आहे हा या प्रक्रियेला लागू शकतो, मात्र त्याची तयारी जी आहे ही संजय राऊत कुटुंबियांकडनं करण्यात आलेली होती। त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आजचा दिवस जो आहे हा अत्यंत अधिक महत्त्वाचा राऊत कुटुंबियांसाठी आहे। साधारणतः 7:30 ते 8च्या दरम्यान संजय राऊत पोहोचतील अशा पद्धतीची माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे। नक्की 7 ते 8च्या दरम्यान संजय राऊत हे बाहेर येतील असं कळतंय, पण बातमी अशी सुद्धा आली होती की ते मातोश्रीवर जाऊ शकतात। नक्कीच ज्या पद्धतीनं आपण पाहतोय की संजय राऊत ज्या वेळेला तुरुंगातून निघतील त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते कळतंय। आपल्याला 2 कार्यक्रम कळले होते, ते म्हणजे एक सिद्धिविनायक मंदिर या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतर ते बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाजवळ जाऊन त्यांना अभिवादन करतील। आता संजय राऊत यांच्या निवासस्थानाच्या बाहेरची जर आपण दृश्य पाहायला गेलं तर काही महिला कार्यकर्ता जमलेल्या आहेत, घोषणाबाजी जी आहेत त्या करताना आपल्याला पाहायला मिळतात। नक्कीच हा सगळा एक प्रकारे जल्लोष सुद्धा सुरू आहे शिवसैनिकांचा, कारण शिवसैनिकांनी गेल्या अनेक दिवसांपासून ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहिलेली होती ती म्हणजे संजय राऊत यांच्या जेल बाहेर येण्याची, अखेर तो क्षण शिवसैनिकांसाठी आलेला आहे। आणि आता पुढच्या काही मिनिटांमध्ये, तासांमध्ये कदाचित संजय राऊत हे तुरुंगाबाहेर येतील। तुरुंगाच्या बाहेर आपण बघतोय रस्त्यावरती मोठी गर्दी शिवसैनिकांनी केलेली आहे, गुलाल उधळलेला आहे, गुलालात माखलेले हे सगळे शिवसैनिक सुद्धा आपल्याला दिसत आहेत। आणि स्वाभाविक आहे की शिवसेनेसाठी आजचा हा क्षण अतिशय महत्त्वाचा आहे, कारण संजय राऊत आज 100 दिवसापेक्षा जास्त काळ जेलमध्ये होते आणि या सगळ्या जेलच्या कालावधीमध्ये अनेक घडामोडी घडलेल्या आहेत। विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। विशाल, शिवसेनेमध्ये म्हणजे संजय राऊत जेलमध्ये गेले तेव्हापासून ते आजपर्यंत म्हणजे ह्या 100 दिवसामध्ये बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या। शिवसेना हे नाव गेलं, पक्षाचं चिन्ह गेलं आणि एकूण सगळ्या पक्षाच्या वाटचालीवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालं। अशा सगळ्या काळामध्ये संजय राऊत यांची कमी जाणवत होती शिवसेनेला, पण आता इतकं सगळं घडून गेल्यानंतर
हा सगळं सावरणं हे आव्हान असेल संजय राऊतांच्या पुढचं? नक्कीच विलास, ज्या पद्धतीनं संजय राऊत यांना अटक झाली होती त्यानंतर कुठेतरी शिवसेनेला जी आहे ही एकाकी पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं. कारण का ज्या पद्धतीनं संजय राऊत शिवसेनेची बाजू मांडत होती, या बाजू मांडण्याला कुठेतरी आपण पाहिलंय. ज्या वेळेला शिवसेनेचे मेळावे झाले त्यावेळेला संजय राऊत यांची कमी जी आहे ती सातत्यानं शिवसेनेला जाणवताना आपल्याला पाहायला मिळत होती. आणि संजय राऊत जेलमध्ये असताना राज्याच्या राजकीय क्षेत्रामध्ये जी मोठी उलटापालट सुद्धा झालेली आपल्याला पाहायला मिळते. महाविकास आघाडी स्थापन करण्यामध्ये संजय राऊत यांचा मोठा वाटा जो आहे हा असताना महाराष्ट्रानं पाहिला होता. आणि एकंदरीत जर पाहायला गेलं तर ही वाटचाल जी आहे ही अधिक महत्वाची मानली जाते. संजय राऊत यांची कमी जी आहे ही सातत्यानं जाणवताना पाहायला मिळते. आपण आता जर पाहायला गेलं विलास तर दृश्यांमध्ये संजय राऊत यांच्या वाईफ ज्या आहेत, त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्या आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण प्रतिक्रिया घेण्यासाठी, ताई काय प्रतिक्रिया आहे? आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे तिच्यासाठी. खरं तर खऱ्या अर्थानं आजच्या दिवसाची तुम्ही सगळे वाट पाहत होतात. काय पहिली प्रतिक्रिया आहे? नाही, कुटुंबियांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे. कामात सगळ्यांनाच आनंद झालेला आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या आमच्या संजय राऊतांच्या प्रेमी लोकांना सुद्धा खूप आनंद झालेला आहे. आणि कधी साहेब इथे येतात त्याची आम्ही आतुरतेने ठाकरे कुटुंबियांकडनं काही फोन आला का किंवा ज्या पद्धतीनं? खूप लोकांचे फोन आले. काही लोकांचे फोन आम्हाला उचलता आले नाहीत, पण साहेबांच्या बद्दल सगळ्यांनी शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत, की अभिनंदन केलेलं आहे. आजचा दिवस दिवाळीपेक्षा कमी नाहीये मॅडम? आजचा दिवस दिवाळीपेक्षा कमी नाही आहे का? कुटुंबियांना किती त्रास झाला याच्यामुळे? हे मला असं वाटतं हे न बोललेलंच बरं, कारण ज्याची व्यक्ती तिकडे आतमध्ये जाते त्यांना त्याचं दुःख कळतं. सत्याचा विजय झाला. सत्याचा विजय झाला असं मला वाटतंय. खूप आनंदाचा तर सत्याचा विजय झाला अशा प्रकारची प्रतिक्रिया ही आता संजय राऊत यांच्या कुटुंबियांकडून, त्यांच्या पत्नीकडून देण्यात आलेली आहे. आणि शिवसैनिकांनी मात्र आजचा दिवस हा सेलिब्रेट केलेला आहे असं म्हणावं लागेल. गुलाल उधळून त्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे. अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी अतिशय आक्रमकपणे घोषणाबाजी सुद्धा केली आणि त्याचबरोबर गुलाल उधळून आपला आनंद सुद्धा साजरा केलेला आहे. आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे संजय राऊत यांच्या जेल बाहेर येण्याची. पुढच्या काही तासात कदाचित किंवा मिनिटामध्ये संजय राऊत हे जेलच्या बाहेर येतील आणि बाहेर आल्यानंतर त्यांचं तितक्या जल्लोषात स्वागत करण्याचा शिवसैनिकांचा हा मानस स्पष्टपणे दिसतोय. तर संजय राऊतांच्या राऊत कुटुंबियांना ठाकरेंनी फोन केलेला आहे. मातोश्रीवरून राऊत कुटुंबियांना फोन गेलेला आहे. अभिनंदन करण्यात आलेलं आहे. जामिनाबद्दल कुटुंबियांचं अभिनंदन हे ठाकरेंकडून करण्यात आलेलं आहे. राऊत कुटुंबियांना ठाकरे कुटुंबाकडून फोन गेल्याचं सुद्धा आत्ताच संजय राऊत यांच्या पत्नींनी सांगितलेलं आहे की सर्व लोकांचे फोन येत आहेत. अनेक जणांचे फोन घेता आले नाहीत. अनेक जणांना अभिनंदन करायचं आहे पण सगळ्यांचेच फोन घेता आले नाहीत. पण ठाकरे कुटुंबाने मात्र फोन करून अभिनंदन केल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं. मातोश्रीवरून संजय राऊत यांच्या जामिनाच्या नंतर त्यांना जामीन मिळाल्याबद्दल अभिनंदन सुद्धा करण्यात आलेलं आहे. आणि त्या पुढच्या काही मिनिटांमध्ये कदाचित संजय राऊत हे जेलच्या बाहेर येतील. शिवसैनिकांमध्ये ते सामील होतील. तेव्हा ते नेमकं काय सांगतात, काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं असेल. कारण आत्तापर्यंत जेव्हा राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा त्या सरकारचं संरक्षण करणं किंवा त्या सरकारची बाजू आक्रमकपणे मांडणं, शिवसेनेची बाजू आक्रमकपणे मांडणं हे संजय राऊत यांनी सातत्यानं केलेलं होतं. आता संजय राऊत हे जेलच्या बाहेर आल्यानंतर यापुढेही ते अशाच प्रकारची आक्रमक भूमिका मांडतात का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. पण ज्या प्रकारचे संकेत आता त्यांच्या भावाकडून किंवा इतर शिवसैनिकांकडून, नेत्यांकडून मिळत आहेत त्यावरून स्पष्ट दिसतंय की ही लढाई आता
यापुढे अधिक जोरकसपणे लढण्याचा संजय राऊतांचा मानस असू शकतो। खरं तर संजय राऊत हे शिवसेनेसाठी अतिशय महत्त्वाचे असे नेते आहेत, कारण ज्यांनी गेली अनेक दशकं शिवसेनेसोबत, अगदी सुरुवातीला बाळासाहेबांसोबत आणि नंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत आणि आताच्या काळात आदित्य ठाकरे यांच्यासोबत, म्हणजे 3 पिढ्या ठाकरे कुटुंबातल्या ज्या संजय राऊत यांनी जवळून पाहिलेल्या आहेत। अगदी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत त्यांनी सामनामध्ये अनेक दशकं काम केलेलं आहे आणि सामनातले अग्रलेख असो, सामनातलं त्यांचं सदर असो, त्यांचं लिखाण असो, अगदी बाळासाहेबांच्या जवळ राहून त्यांनी बाळासाहेबांच्या घेतलेल्या मुलाखती असो, या सगळ्यामध्ये संजय राऊत यांनी आपला आक्रमक असा ठसा शिवसेनेमध्ये उमटवला। त्यांना खासदारकी देण्यात आली, त्यानंतर पक्षीय सगळ्या संघटनात्मक बाबींमध्ये सुद्धा संजय राऊत यांनी सहभाग घ्यायला सुरुवात केली आणि पक्षानेही त्यांना मोठी जबाबदारी सातत्याने दिली। खरं तर एक पत्रकार ते खासदार असा संजय राऊत यांचा जो प्रवास आतापर्यंत राहिलेला आहे तो अचंबित करणारा आहे, शिवसेनेला ताकद देणारा राहिलेला आहे, शिवसैनिकांसाठी तो अतिशय महत्त्वाचा ठरलेला आहे। आणि संजय राऊत हे केवळ प्रवक्ते नाही आहेत, खरं तर शिवसेनेकडे प्रवक्त्यांची कमी नाही आहे, अनेक लोक प्रवक्ते आहेत, पण संजय राऊत यांचं वैशिष्ट्य म्हणजे विरोधकांना कुठलाही मुलाहिजा न बाळगता त्यांना अंगावर घेणं, अंगावर आलेल्यांना शिंगावर घेणं, अशा प्रकारची भूमिका सातत्यानं मांडत, पक्षाची भूमिका मांडत त्यांनी एक हाती किल्ला आत्तापर्यंत शिवसेनेचा लढवलेला आहे। पण त्यांच्यावरती पत्राचाळ घोटाळा प्रकरणातले आरोप झाले, ईडीनं त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला, गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना जेलमध्ये जावं लागलं, त्यांच्यावरती अनेक गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत संजय राऊत यांच्यावरती ईडीकडून, आणि त्या आरोपांच्यामुळे 100 दिवसांपेक्षा जास्त काळ त्यांना जेलमध्ये राहावं लागलेलं आहे। पण आज अखेर त्यांना PMLA कोर्टानं जामीन मंजूर केल्याच्या नंतर त्यांची जामिनावर सुटका होती। आता ते जेलमधून बाहेर येणार आहेत आणि स्वाभाविकपणे आर्थर रोड जेलच्या बाहेर जमलेल्या शिवसैनिकांना मात्र आता प्रतीक्षा आहे, ती म्हणजे संजय राऊत यांची बाहेर येण्याची। कारण आपला हा लाडका नेता जो सातत्यानं त्यांच्या पक्षाची भूमिका मांडत होता, पक्षासाठी आग्रही भूमिका घेत होता, विरोधकांवर तुटून पडत होता, तो नेता आज अखेर बाहेर येतोय, याचं समाधान निश्चितपणे शिवसैनिकांना असणार आहे। विनोद राठोड आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। विनोद, काय नेमकी आता प्रक्रिया सगळी सुरू आहे आणि संजय राऊत कधीपर्यंत बाहेर येतील, काय माहिती मिळते? विलास, गेल्या 1.5 तासापासून संजय राऊत यांचं सोडण्याची जी प्रक्रिया आहे ते आर्थर जेल कारागृहामध्ये सुरू आहे आणि खास करून जे कोर्टाकडून आदेश आला होता जामिनाचा, त्या आदेशावर एकंदरीत प्रक्रिया या ठिकाणी पार पडत आहे। ज्या कोर्टाच्या रायडरने ते पत्रक या ठिकाणी दिलं आहे जामिनाचा, तो पत्रक आता आतमध्ये घेऊन दिला आहेत आणि संजय राऊत यांचे जे भाऊ आहेत छोटे सुनील राऊतही कारागृहामध्ये उपस्थित आहे आणि संजय राऊत यांना मुक्त करण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू आहे। एकंदरीत साधारणतः 7 वाजेपर्यंत संजय राऊत बाहेर येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे। संजय राऊत यांना आज ज्याप्रमाणे ईडीच्या प्रकरणामध्ये, पत्राच्या प्रकरणामध्ये ईडीच्या यामध्ये जामीन मिळाली, त्यानंतर मात्र ते हायकोर्टात गेले, परंतु हायकोर्टाने त्यावर सुनावणीस सुद्धा नकार दिला आणि त्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळाली की जो सेशन कोर्टाने जो निकाल दिला होता त्या आधी हायकोर्टामध्ये त्यावर जर स्थगिती मिळाली असती तर संजय राऊत यांचा मुक्काम जो आहे तो आज वाढला असता, परंतु त्याआधी संजय राऊतचे जे वकील आहेत आणि संबंधित जे जामिनाचे जे अर्ज आहेत त्यांनी कोर्टात आर्थर जेलमध्ये लवकरात लवकर पोहोचवले, त्यामुळे संजय राऊत यांचा जो सुटकेचा मार्ग तो आहे तो मोकळा झाला। कारण स्थगिती न मिळाल्या असल्यामुळे संजय राऊत यांची आज सुटका होईल आणि साधारणतः 7:30 वाजता 7 ते 7:30 दरम्यान त्यांची सुटका होण्याची शक्यता आहे। आतमध्ये प्रक्रिया सगळी सुरू आहेत। संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत, त्याचबरोबर किशोरी पेडणेकर आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या कारागृहाबाहेर आहेत। कारागृहाच्या बाहेर कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष पाहायला मिळत आहे। भगवे झेंडे हातात घेऊन शिवसेनाचा नारा देत आहे, गुलालही उधळण्याचं काम केलं जात आहे। नक्कीच विनोद, मी येतो तुमच्याकडे प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। प्रशांत, ही जी सगळी प्रक्रिया असते जेलमधून न्यायालयाच्या निर्णयाच्या नंतर, जामीन मिळाल्याच्या नंतर जेलमधून बाहेर पडण्यापर्यंतची ही प्रक्रिया नेमकी काय असते, जरा समजून सांगा आपल्या प्रेक्षकांना।
कोणताही कैदी जो कारागृहात असतो त्यावेळेस त्याला कोर्ट जामीन मंजूर करतं, तर त्यावेळेस कोर्टाचा आवश्यक तो आदेश जो आहे, जे कागदपत्र ते जेलच्या कारागृहाबाहेर लावलेल्या पेटीमध्ये वेळेत येणं आवश्यक असतं. त्याच्यानंतर त्या कागदपत्रांची छाननी केली जाते आणि त्याची तपासणी केल्यानंतर योग्य ती सगळी व्यवस्था त्या कैद्यांची एक्झिट करण्याची प्रोसेस सुरू होते. पण आवश्यकता असते त्याही करण्याची. खरं तर कैदी ज्यावेळेस कोणत्याही आतमध्ये येतो त्यावेळेस त्याची मेडिकल केली जाते, पण जाताना त्याची मेडिकल करणं हे बंधनकारक नसतं. त्याच्या स्वतःच्या पूर्ण कागदोपत्री अनेक वेगवेगळ्या ठिकाणच्या कागदांवर त्यांच्या स्वाक्षरी घेतल्या जातात, कारण कोर्टामध्ये सुद्धा ज्याला जामीन मिळतोय त्याच्या स्वाक्षरी घेतल्या जातात आणि स्वाक्षरी घेतल्यानंतर आवश्यक त्या कागदपत्रांवर कोर्ट ज्यावेळेस एखाद्या कैद्याला ज्यावेळेस जामीन मंजूर करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये काही अटी आणि शर्ती या घातलेल्या असतात. त्या अटी आणि शर्तींची उजळणी जी आहे ती जेलर त्या व्यवस्थित करत असतो. पुन्हा एकदा ते व्यवस्थित समजलंय की नाही याची पडताळणी करत असतो आणि स्वाक्षरी सुद्धा घेत असतो. जे कोर्टाने निकष घालून दिलेले ते पाळण्याचं बंधन त्या कैद्यावर आहे हे पुन्हा एकदा त्याला सांगितलं जातं. आणखी ते जर का बंधन त्यांनी मोडलं तर तुम्हाला परत कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल याची जाणीव करून देत असतो. या सगळ्या प्रोसेस आहे. खरं तर कारागृहामध्ये एखाद्या कैदीला आतमध्ये आणताना त्याची मेडिकल तपासणी अनिवार्य असते, पण ज्यावेळेस तो एक्झिट होतो त्यावेळेस त्याचा स्वतःचा जो एक सुमोटो बॉन्ड असतो तो ऍक्सेप्ट केला जात असतो. संजय राऊत यांच्या बाबतीत सुद्धा तेच होणार आहे. कोर्टाची जी आदेशाची कागदपत्र आहे ती आदेशाची कागदपत्र याची पुढे पडताळणी कारागृहात केली जाणार आणि यानंतरच संजय राऊत यांना त्यांच्या ज्या काही चीज वस्तू आहेत आणि त्याचबरोबर जी काही बंधनं कोर्टाने घालून दिलेली आहे ती संजय राऊत आणि प्रवीण राऊत या दोघांना कारागृहाचे अधीक्षक जे आहेत ते स्वतः त्यांना त्याचा सुतोवाच करतील आणि त्यांना त्याची पूर्ण खात्री पटवून घेतील. आणखी त्या आवश्यक त्या कागदपत्रांवर स्वाक्षरी घेतील आणि त्यानंतरच त्यांना त्या ठिकाणावर रिलीज केलं जातं. विलास, पण साधारण आता किती वेळ लागू शकतो त्यांना या सगळ्या प्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी? साधारणतः 40 मिनिटं या पूर्ण प्रक्रिया पूर्ण व्हायला लागतात. पण हे 40 मिनिटं ही साधारणतः प्रक्रिया पूर्ण व्हायला जरी लागत असली तरीही आतमध्ये जर का त्यांना कोणाशी बोलायचं असेल म्हणजे वैयक्तिक त्यांचा बोलायची काही त्यांची विनंती असेल किंवा त्यांनी अजून काही विनंती जर का केली असेल तर त्या विनंतीसाठी म्हणून सुद्धा अजून काही कालावधी लागू शकतो. पण साधारणतः 40 मिनिटं ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी लागतात. म्हणजे त्यांना बाहेर येण्यासाठी हा एवढा कालावधी निश्चित मानला जातो. नक्कीच प्रशांत, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींवरती बारकाईने नजर ठेवून राहा. आपल्याला प्रेक्षकांपर्यंत ही बातमी पहिल्यांदा पोहोचवायचीच आहे. पण वर्षा राऊत ज्या संजय राऊत यांच्या पत्नी आहेत, काही वेळापूर्वी न्यूज 18 लोकमतशी त्यांनी संवाद साधला. त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण जाणून घेऊया. सगळ्यांनाच आनंद झालेला आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या आमच्या संजय राऊतांच्या प्रेमी लोकांना सुद्धा खूप आनंद झालेला आहे आणि कधी साहेब इथे येतात त्याची आम्ही आतुरतेने ठाकरे कुटुंबियांकडनं काही फोन आला का किंवा ज्या पद्धतीनं खूप लोकांचे फोन आले. काही लोकांचे फोन आम्हाला उचलता आले नाहीत, पण साहेबांच्या बद्दल सगळ्यांनी शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत की अभिनंदन केलेलं आहे. तर संजय राऊत यांच्या सुटकेचा मार्ग आज अखेर मोकळा झालेला आहे. संजय राऊत यांना PMLA कोर्टानं जामीन मंजूर केल्याच्या नंतर गेल्या 100 दिवसांपेक्षा जास्त काळ आर्थरोड तुरुंगात असलेल्या संजय राऊत यांच्या सुटकेचा मार्ग अखेर मोकळा झाला. ज्या शिवसेनेची बुलंद तोफ म्हणून संजय राऊत यांना ओळखलं जातं त्या शिवसैनिकांसाठी, त्या शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी आता यापुढे एक त्यांचा हा आवाज, ही कुठली तरी बॅग बाहेर आलेली दिसते. कदाचित संजय राऊत यांचं सामान असू शकतं याच्यामध्ये का, कारण एक बॅग ही आतून बाहेर आलेली आहे. याचा तपशील अजून आलेला नाहीये. जे दृश्यांमध्ये दिसतंय त्यावरून आपण हा अंदाज बांधू शकतो. पण बघा, ही जी आर्थरोड तुरुंगाबाहेर गर्दी जमलेली आहे, हां, तर संजय राऊत यांचे जे कपडे होते सोबत त्यांना नेलेले, ते कपडे त्याची ही बॅग आहे. अंदाज आपला बरोबर ठरलेला आहे आणि जेलमधून आतमधून ती बॅग आलेली आहे. याचा अर्थ असा आहे की संजय राऊत हे पुढच्या काही मिनिटांमध्ये बाहेर येऊ शकतात. तर पुढच्या काही क्षणामध्ये संजय राऊत हे आता जेलच्या बाहेर येणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे. कारण संजय राऊत यांची
कपड्यांची बॅग आता बाहेर आलेली आहे। याचा अर्थ सगळी प्रक्रिया आतमधली पूर्ण झालेली आहे आणि पुढच्या काही क्षणामध्ये संजय राऊत 100 दिवसांचा आर्थ रोड तुरुंगामधला त्यांचा जेलमधला जो मुक्काम होता तो संपवून ते बाहेर येणार आहेत। पीएमएलए कोर्टानं आज त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर त्यांचा जेलमधला मुक्काम संपलेला आहे। त्यांचा जेलमधला बाहेर याची प्रक्रिया सगळी सुरू झालेली होती आणि मार्ग मोकळा झाला होता त्यांच्या सुटकेचा। पण आपल्याला कल्पना आहे की संजय राऊत यांच्यावरती जे आरोप करण्यात आलेले होते, पत्राचाळ घोटाळा प्रकरणात त्यांचं नाव आलं, त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या त्यांच्या वेगवेगळ्या आर्थिक देवाणघेवाणीच्या मुद्द्यावरून आणि वेगवेगळ्या अकाउंटमधल्या ट्रान्झॅक्शनवरून त्यांच्यावरती जे आरोप लावण्यात आलेले होते त्या अनुषंगाने त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला। गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर त्यांची चौकशी करण्यात आली आणि चौकशी अंती त्यांना अटक सुद्धा करण्यात आली होती। गेल्या 100 दिवसांपेक्षा जास्त काळ संजय राऊत हे मुंबईतल्या आर्थ रोड तुरुंगामध्ये होते। खरं तर महाविकास आघाडीमधले 3 महत्त्वाचे नेते हे आर्थ रोड तुरुंगामध्ये होते। त्याच्यापैकी एक राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, दुसरे राज्याचे माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असलेले नवाब मलिक आणि शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत। खरं तर अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या सुटकेचा कुठलाही मार्ग सध्या दिसत नाहीये, पण संजय राऊतांची मात्र मागून येऊन सुटका झालेली आहे। आणि आता ज्या प्रकारे शिवसैनिकांचा हा सगळा जल्लोष सुरू आहे, शिवसैनिकांकडून जो आनंद व्यक्त केला जातोय, त्यातून हे स्पष्टपणे आता दिसतंय की शिवसेनेला एक नवं बळ देण्यासाठी संजय राऊतांची भूमिका ही अतिशय महत्त्वाची ठरणार आहे। 100 दिवसांच्या या जेलमध्येच्या मुक्कामामध्ये संजय राऊतांनी नेमकं काय लिहिलं असेल याची सुद्धा अनेकांना उत्सुकता आहे। कारण संजय राऊत हे असे संपादक होते, जे पत्रकार होते, जे सातत्यानं लिहित होते सामनाच्या अग्रलेखाच्या माध्यमातून, पण जेलमध्ये असताना त्यांनी केवळ एक पत्र लिहिलं होतं आईला, जे बाहेर आलेलं होतं। पण संजय राऊत यांनी 100 दिवसांच्या काळामध्ये काही लिहिलंय का? एखादं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे का? त्यांच्या या अनुभवांबद्दल ते काही बोलणार आहेत का? याची उत्सुकता निश्चितपणे सगळ्यांना असणार आहे। पण आता ही दृश्य, हाच तो कॅमेरा आहे आणि याच कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला पहिल्यांदा संजय राऊत आर्थ रोड जेलच्या बाहेर आल्यानंतर पहिली झलक दिसेल ती याच कॅमेऱ्यामध्ये। आणि राज्यातल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या कार्यकर्त्यांचीच नाही, तर राज्यातल्या इतर सुद्धा कार्यकर्त्यांची, इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांची, सामान्यांची सुद्धा नजर असेल ती या कॅमेऱ्यावरती। संजय राऊत 100 दिवसांच्या आर्थ रोड जेलमधल्या मुक्कामाच्या नंतर जेव्हा जेलच्या बाहेर येतील तेव्हा माध्यमांशी ते काही बोलणार आहेत का? काही प्रतिक्रिया देणार आहेत का? ते पुढे कुठं जाणार आहेत? ते मातोश्रीवर जाणार आहेत का? दादरला बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती ते जाणार आहेत का? या प्रश्नांची उत्तरं आता केवळ आणि केवळ संजय राऊत यांच्याकडे आहे। कारण ते बाहेर आल्यानंतर ठरवतील की आपल्याला पुढे काय करायचं आहे। पण संजय राऊत यांच्यासाठी आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा ठरला, दिलासादायक ठरला। गेल्या कित्येक दिवसांपासून पीएमएलए कोर्टामध्ये त्यांचा जामिनावरती सातत्यानं सुनावणी सुरू होती, तारीख पे तारीख सुरू होती आणि आज अखेर पीएमएलए कोर्टानं त्यांना जामीन मंजूर केला। पण जामीन मंजूर केल्यानंतर सुद्धा ईडीनं त्याला मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं। त्या आव्हानाच्या नंतर सुद्धा मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती द्यायला नकार दिला। त्यामुळे संजय राऊत यांना एक मोठा दिलासा मिळाला की आज त्यांचा आर्थ रोड तुरुंगामधला जो मुक्काम आहे तो संपणार, याच्यावरती जवळपास शिक्कामोर्तब झालं। आणि अखेर सगळी जी न्यायालयीन प्रक्रिया आहे, जेल मॅन्युअलनुसार जी सगळी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पार पाडून आता पुढच्या काही क्षणामध्ये संजय राऊत हे आर्थ रोड तुरुंगाच्या बाहेर येणार आहे। शिवसैनिक मोठ्या संख्येनं आर्थ रोड तुरुंगाच्या बाहेर लढवय्या योद्धासारखे बॅनर घेऊन उभे आहेत त्यांच्या स्वागताच्यासाठी। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा तिथं तैनात करण्यात आलेला आहे सुरक्षेच्या कारणास्तव। आणि कारण शिवसैनिकांची मोठी गर्दी तिथं झालेली आहे, स्वाभाविकपणे केवळ या परिसरात उभ्या असलेल्या शिवसैनिकांनाच नाहीये, तर राज्यभरातल्या सर्व शिवसैनिकांनी सुद्धा आज आपापल्या परीनं संजय राऊतांच्या सुटकेचा आनंद व्यक्त केलेला आहे, समाधान व्यक्त केलेला आहे, जल्लोष केलेला आहे।
अरे थोड़ा साइड हो जाओ, साइड हो जाओ, साइड हो जाओ, अरे थोड़ा साइड हो जाओ। शिवसेनेचे नेते, शिवसेनेची बुलंद तो अर्थात खासदार संजय राऊत हे पुढच्या काही क्षणामध्ये बाहेर येतील आणि याच कॅमेऱ्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा ते दिसणार आहेत। जेलमधून बाहेर आल्याबरोबर जेलच्या बाहेर पोलिसांनी कडेकोट असा सुरक्षा बंदोबस्त लावलेला आहे। जेलमधली जी सगळी प्रक्रिया असते जेल मॅन्युअलनुसार ती सगळी प्रक्रिया पार पाडल्याच्या नंतर संजय राऊत यांना बाहेर आणलं जाईल आणि याआधी त्यांची एक बॅग, कपड्यांची जी त्यांच्यासोबत बॅग त्यांनी नेलेली होती ती बॅग बाहेर आलेली आहे। याचा अर्थ पुढच्या काही मिनिटांमध्ये संजय राऊत हे आता जेलच्या बाहेर येतील। जी हालचाल सगळी सुरू आहे जेलच्या बाहेर त्यावरून हे स्पष्ट होत आहे की त्यांना बाहेर सोडण्याची सगळी प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे आणि सुरक्षेचा आढावा पोलिसांकडून घेतला जातोय। तो सगळा आढावा घेतल्याच्या नंतर त्यांना सुरक्षितरित्या बाहेर आणलं जाईल आणि संजय राऊत यांना जामीन मिळाल्याच्या नंतर त्यांचा सुटकेचा मार्ग मोकळा झाला। स्वाभाविकपणे त्यांच्या कुटुंबियांना त्याचा मोठा आनंद आहे। संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली जाणून घेऊया। सगळ्यांनाच आनंद झालेला आहे। महाराष्ट्रातल्या सगळ्या आमच्या संजय राऊतांच्या प्रेमी लोकांना सुद्धा खूप आनंद झालेला आहे आणि कधी साहेब इथे येतात त्याची आम्ही आतुरतेने ठाकरे कुटुंबियांकडनं काही फोन आला का किंवा ज्या पद्धतीनं खूप लोकांचे फोन आले, काही लोकांचे फोन आम्हाला उचलता आले नाहीत पण साहेबांच्या बद्दल सगळ्यांनी शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत की अभिनंदन केलेलं आहे। तर पत्राचाळ घोटाळा प्रकरणी 100 दिवसांपेक्षा जास्त काळ जेलमध्ये असलेल्या संजय राऊत यांचा सुटकेचा मार्ग आज मोकळा झाला आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये संजय राऊत यांची आर्थरोड तुरुंगामधून सुटका होणार आहे। त्यांच्या सुटकेसाठी शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात आज आर्थरोड तुरुंगाच्या बाहेर गर्दी केली आहे। पोलिसांचाही मोठा फौजफाटा तिथं जमलेला आहे। महाविकास आघाडी सरकारची निर्मिती, त्या सरकारच्या संरक्षणासाठी किंवा त्यांची बाजू मांडण्यासाठी संजय राऊत यांनी घेतलेली आक्रमक भूमिका ही सर्व महाराष्ट्राला ज्ञात आहे आणि संजय राऊत यांनी सातत्यानं याबद्दलची भूमिका मांडली होती की महाविकास आघाडी सरकार बनवण्यामध्ये आपण महत्त्वाची भूमिका बजावली आणि आपण शिवसेनेच्यासाठी महाविकासावर किंवा हावभाव त्यांचे एकदम बहुत वाघासारखेच होते हे लक्षात ठेवा। आमचे 2 वाघ होते पण वाघ आमचा एक जो होता तर सुनील भाऊ एकदम हसरा चेहरा होता पण त्यांचं दुःख त्यांनाच माहिती असेल त्यांच्यामध्ये पण त्यांचा खूप हसरा चेहरा गेलं तरी असणं वाटणार नाही की त्यांच्या दुःख आहे म्हणून दुःख अजिबात त्यांनी धरलं नाही पण त्यांचा शेर परत आला। नक्कीच कार्यकर्त्यांचा हा उत्साह आहे, भावनिक अशा प्रतिक्रिया सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे संजय राऊत यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांकडून जंगी तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आर्थरोड तुरुंगाच्या बाहेर आणि संजय राऊत यांच्या घराच्या बाहेर सुद्धा शिवसैनिकांनी मोठी गर्दी केलेली आहे। जेल परिसरामधल्या आता हालचाली वाढायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळेच पुढच्या काही क्षणामध्ये संजय राऊत हे जेलच्या बाहेर येतील असा अंदाज वर्तवला जातोय। संजय राऊत यांच्या सुटकेची सगळी प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे। त्यांच्या कपड्यांची बॅग सुद्धा काही वेळापूर्वीच जेलच्या बाहेर आलेली आहे। त्यामुळे संजय राऊत हे पुढच्या काही मिनिटांमध्ये कुठल्याही क्षणी हे जेलच्या बाहेर येतील असा अंदाज बांधला जातोय। ज्या प्रकारच्या हालचाली सध्या सुरक्षा यंत्रणांच्या जेलच्या बाहेर सुरू आहेत त्यावरून सुद्धा आपल्याला अंदाज बांधता येऊ शकतो की पुढच्या काही मिनिटांमध्ये सुरक्षितरित्या संजय राऊत यांना बाहेर आणलं जाईल। प्रचंड उत्सुकता आहे शिवसैनिकांमध्ये, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांमध्ये की संजय राऊत हे कधी एकदा बाहेर येत आहेत, कारण सध्या राजकीय दृष्ट्या शिवसेना ही संकटात आहे। शिवसेनेमध्ये उभी फूट पडलेली आहे। शिवसेनेचे 2 गट झालेले आहेत। संजय राऊत जेलमध्ये गेले तेव्हापासून अनेक घडामोडी राजकीय महाराष्ट्रामध्ये घडल्या। शिवसेनेचं नाव जे आहे, मूळ नाव, ते सुद्धा गेलं। 2 गट, दोघांना वेगवेगळी नावं देण्यात आली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना
त्याचबरोबर धनुष्यबाण हे चिन्ह सुद्धा गोठवण्यात आलं आणि त्या चिन्हाच्या नंतर 2 वेगवेगळी चिन्ह मशाल आणि ढाल तलवार ही 2 वेगवेगळी चिन्ह सुद्धा दोन्ही गटांना देण्यात आली। एक लढाई झाली, खरं तर सुरुवातीला ती अधिक अटीतटीची होईल असं बोललं गेलं, पण अंधेरीतल्या पोटनिवडणुकीमधून भाजपनं माघार घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे ती लढाई